कृषी सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची फसवणूक, केएसबी सोलर कंपनी विरोधात गंभीर आरोप. देऊळगाव उजरी इथं राज्यातील कृषी सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत गंभीर अनियमितता समोर येते. विशेषतः केएसबी सोलर कंपनीकडून देऊळगाव गुजरी येथील वयोवृद्ध शेतकरी रंगलाल गोबरा राठोड यांना अपूर्ण साहित्य पुरवठा केला असल्याचं अनेक तक्रारींमधून उघड झालंय. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सौर पंप बसवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधन सामग्री पूर्णपणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंपनीची असताना प्रत्यक्षात 1 वर्ष पूर्ण होऊनही अनेक वस्तू अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाच्या दिल्या जात आहेत. 12 महिने झाले ते सामान अपुरं भेटलं आम्हाला. त्यानंतर समजा आम्ही लोणीचे 2 रोजदार बोलून घेतले. त्या रोजदाराला आम्ही 3,000 रुपये त्याला मजुरी दिली आणि दुकानावरून संपूर्ण सामान आम्ही विकत आणलं. विकत आणल्यानंतर त्यांनी ते अपूर्ण सामान आणलेलं होतं का पंपासोबत? अपुरं सामान आणलेलं होतं. बर. मग अपुरं सामान आणल्यानंतर आम्ही ते 12 महिने वाट पाहिली. ते काही आले नाही कंपनीचे लोक बसवायले. कोणत्या कंपनीचा पंप आहे? केएसबी कंपनीचा प्रॉब्लेम आहे. केएसबी कंपनीचे सामान आहे तर ते अपुरं आलं. मग नंतर आम्ही ते दुकानावरून सामान विकत आणलं. विकत आणल्यानंतर पंप बसवला. बसवल्यानंतर ते 4-6 महिन्यानंतर ते नाशिकचे साहेब आले. नितीन होऊन ते 2 माणसं आले गाडी घेऊन. ते संध्याकाळी मग त्यानं ते नकली असा रिपोर्ट केला, आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमची भरपाई करून देऊ. मग भरपाई त्यानं आम्हाला चकवलं की 8 दिवसांनी देतो, 2 दिवसांनी देतो, 15 दिवस असे 3-4 महिने होऊन गेले. तरी अजून काही त्याने आम्हाला पैसे पाठवले नाही. बर. मग तुम्ही आता पत्रकार परिषदेकडे आले समजा. हो. बर. आता तुमची काय अपेक्षा आहे? आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की आता तुम्हाला न्याय भेटावा बा. हा न्याय भेटावा आम्हाला. परिणामी उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करून खासगी मजूर नेमावे लागतात. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असून शासनाच्या योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात येत आहे. काही ठिकाणी पंप बसवण्याचं काम अर्धवट अवस्थेतच सोडलं गेल्याच्या घटनाही समोर आल्यात. योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असली तरी अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आहेत. कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही, तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही अशी नाराजी शेतकरी व्यक्त करतायत. या दरम्यान संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण आणि दर्जेदार सेवा मिळेल अशी खबरदारी घ्यावी अशी मागणी जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून केली जाते. पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.